स्वराज 855 अजून एक गुलालाचा मानकरी कोरेगावचं हिंद केसरी मैदान आणि पुन्हा एकदा गुलाल. काय सांगाल हा अनुभव तुमचा आजच्या गुलालाचा? अनुभवचं कसं आहे, जिथं स्वराजान जलवा पाहणार का नाही आणि एक तास सोडून आज जर गाडी जर लागली तर एक नंबर करणार. तुम्ही जेव्हा मला सेमीफायनलला खाली भेटलेला त्यावेळेस म्हणलेला गाडी बसणार म्हणजे बसणार. नाही, कॉन्फिडन्स आपल्याला स्वराजवर तितका. आज आजच्या मैदानासाठी काही जणांनी तर पैज लावली होती की आज स्वराजला गट गावत नाही, पण आज ह्या स्वराजने आम्हाला गट सेमी सांगून काढून दिलाय आम्हाला. त्यामुळे मोठा अभिमान खरा आम्हाला स्वराजचा आहे. गटामध्ये कसं समजा झालं, कोणत्या गटात गाडी होती, कोणत्या तासावरून? 33 गटामध्ये होते, कोणत्या तासावर? 4 नंबर तासा होते आणि सेमीफायनल मध्ये? सेमीफायनल 3 नंबर सेमीत 2 नंबर तासा. स्पीड वाढलं का कसं झालं, अजून डबल वाढलं? नाही, स्पीडचा आम्हाला अजून मध्ये त्याचा अंतच नाही. गटामध्ये स्पीड कसं होतं, सेमीफायनल गटापेक्षा सीमेला स्पीडच राहते त्याला. आजचं हिंद केसरी मैदान आणि हिंद केसरी मैदानाचं नियोजन करताना कशा कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं? नाही, स्वराजला कसं आहे म्हणजे काही जणांचं काय होतं की टॉपचा पायरा पाहिजे, कोण म्हणतं खालच्या पातळीचा पायरा पाहिजे, पण आपलं काय नाही. आपल्या जी गाडी गटून पळते का ना, म्हणजे जलवा आणि स्वराज ह्या दोन्हीची गाडी गटूनच पळते. आज आम्ही ही गाडी पळशीमध्ये आणली, म्हणजे पळवली होती, तिथं आम्ही 1 नंबर केला होता सांगूनच. असाच बाहेर देताना सांगून केलं होतं सीमेलाच की आज 1 नंबर करणार, आणि आज गाडी तीच पळाली. आज स्वतः सांगतो की आज 1 नंबर करणार. आता या गुलालाने किती फरक पडेल अजून पुढे आता, कारण की आधीच मोठं नाव झालंय, आता अजून काय अपेक्षा त्याच्याकडून? नाही, अपेक्षा काय ना, आज हिंद केसरीची अपेक्षा मोठी होती ती त्याने आमची म्हणजे ही करून टाकली, पूर्ण केली. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा मला. संकेत राऊत शिरोडून. काय सांगाल याच्याबद्दल, स्वराज्याबद्दल? नाही का, आपला स्वतःचा घरचा बैल असला की नाही. काल रात्री 10 वाजता गोट्यावर सांगितलं उद्या हिंद केसरी होणार आहे आपला बैल, मालकाशी बोललेलो. आज हिंद केसरीचं मैदान होतं आणि आज त्यानं दाखवून दिलं की स्वराज कोण आहे ते, आणि सगळ्यांना आता नावावर उपास आलेला आहे तो स्वराज 855. ते काय प्रत्येक मैदानात जाईल तिथं पुसेगाव बसण्यानं दाखवून दिले, कोणाची गाडी ठेवली नाही तिनं मारायची, त्यामुळे काय अडचण नाही. आज राहणार होतं 100% काल रात्री 10 वाजता सांगितलेलं. तुम्हाला काय वाटतं, काय खासियत आहे त्याची पळताना बाकीच्या? म्हणजे शेजारची गाडी जर लागली 1 नंबराची 100% गाडी मारणार का तर मारणार असतो, मग कोण बी असून द्या शेजारी. आता तुम्ही अख्खी मीडिया बघतीच काय कुठं काय करतोय ते. पैसे तर 1 नंबर उभा राहून केलाय, आज पण 100% आहे चान्सेस. काय स्वराज हा बैल कायम 2 ते 3 नंबरातला बैल घेऊन 1 नंबराच्या गाड्या मारलेल्या आहेत, हे महत्वाचं त्याचं खास वैशिष्ट्य आहे. असं प्रत्येकागत नाही 1 नंबराचा बैल घेतला आणि मग 1 नंबरची गाडी मारली. कायम बैल 2 ते 3 नंबराचा त्याच्या गाड्यात आहे, त्यामुळे बैलाचा काही विषय नाही. आज पण तुम्हाला आता फायनल कळेल गाडी नंतर काय करते ते, इतिहास होणार 100%. पूर्ण कॉन्फिडन्स आलाय? 100%. मला सांगा, काय प्रयत्न केले पाहिजेत एखाद्याला स्वतःच्या घरी स्वराज 855 तयार करायचं असेल तर? आपलं बघितलं पाहिजे किती बोलतोय, काय ते कष्ट घेतलं पाहिजेत. आम्ही त्याला व्यायामाचा असतो सारखाच. जेव्हा मी तुमची मुलाखत घेतलेली त्यावेळेस तुम्ही याला खरेदी करताना तुम्ही त्यांच्यासोबत होता, तर तो अनुभव काय होता? कारण की खरेदी करण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास काय होता? प्रवास खरेदी करताना आम्हाला बघितलं ते आवडला, म्हणजे बघितलं आम्ही म्हणलं आता योग घ्यायचा. दिवसभर थांबलो मग घेतला शेवट. आता काय अपेक्षा राहिली त्याच्याकडून? काय नाही अपेक्षा, हिंद केसरीची उत्तीर्ण पूर्ण केली, अजून नाही अपेक्षा आता गुलालाची, आणखी हिंद केसरी होईल. चालेल, तुम्हाला हा जो गुलाल भेटलाय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि हा गुलाल नसून हिंद केसरीचा गुलाल भेटलाय त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.